अक्षू, वरण भात लहानपणापासून आवडतोच ना तुला? आई, हो. सगळे विधी एकत्रच करायचेत का? अगं हो, भुवनेश्वरी मॅडम पण तेच म्हणत होत्या. हा, मग तसंच करूयात ना. हो ना, मलाही तसंच वाटतं गं. अगं हिरा, अगं तू हे काय करतेयस? अगं ताई, लग्न घर आहे आपलं, आता काम आटपायला नकोत का? अगं पण तू का करतेयस? मग कोण करणार? मी केलं असतं ना हिरा. अगं ताई, तू कशी करशील? तुझ्या हाताला मेहंदी लागलीये ना. हो, आणि मेहंदी तर आहेच ग, पण आता तू नवरी मुलगी आहेस की नाही, मग तू घरातली कामं करायची नाही. हा, आणि ए मुलींनो, उद्या लग्नाच्या साड्या येणार आहेत, रेडीमेड ब्लाऊज येणार आहेत, उद्याच्या उद्या ट्रायल करायचंय, कळलं का? त्याच्यामुळे कुठेही बाहेर जायचं नाही. अक्षू, कुठेच बाहेर जायचं नाही. हा, आई नको आता बास. थोडं थोडं अक्षू घे ना बाळा. अगं आई, खरंच नको, पोट भरलंय. पोट भरलं? फार ठीक. बरं, पाणी तर पी ग बाळा. हा, घे पाणी पी. आलेच ग मी. घरातली कामं बघते काय काय राहिली ती. इरा, वेडीयस का तू? का? काय झालं? काय झालं म्हणून तू काय विचारतेस? अशा अवस्थेमध्ये कधी कोणी जड वस्तू उचलतं का? अगं काही होत नाही ग ताई. अगं असं कसं होत नाही? तू विसरतेस का सारखी? तू ताई, बाळाची वाट चांगली झाली पाहिजे आणि ह्यांची काळजी घ्यावी नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका होऊ शकतो. अगं माहितीये मला, सारखं सारखं नको सांगूस मला. मग काळजी घेत जा जरा स्वतःची. हिरा, अगं दगदग करू नकोस ना तू उगाच. आपण आता डॉक्टरांकडे जाऊया उद्या आणि जनरल चेकअप करूया. अगं त्याची काही गरज नाही आता. म्हणजे? अगं ताई, मी तुला म्हंटल ना, आता तू फक्त तुझ्या लग्नावर फोकस कर. लग्न पार पाडेपर्यंत तू माझा विचार सुद्धा करू नकोस. अगं अक्षू बाळा, हे बघ, अधिपतीरावांसाठी ही चेन. अगं बाई, आणली का? आणि ही अंगठी. वा वा, खूप छान. ए अक्षू, बघ ना, सुंदर आहे. हो, खूप छान केलंय अक्षू. बघ बघ बघ. हो, छान आहे. विद्या, हे घे, हे कपाटात सगळं नीट ठेव आणि आवरा पटापटा. कामं भरपूर पडली. मी हात पाय तोडून येतो. हो, चला चला, हे झोपायचं आहे लवकर मुलींनो. अक्षू, आराम करा तू. हे बघ, उद्या चुडा भरणीचा कार्यक्रम आहे. उगा सकाळी सकाळी बायका येतील. हा, आणि ए इरा, उगाच त्रास देऊ नकोस तिला. गप्पा मारत नको बसून, मोबाईलवर बसू नकोस. अगं माझ्यासोबत चल तू. तिला नाही तसं मी फक्त शांतपणे निखिलशी- बसून राहणार नाही. चल. हा दादा, नाही ते सामानासोबत ना 5 नारळ पाठवा मला. हा, हो हो, ओके. अगं ए अक्षू, अगं काय करतीस? काय काम काय करतेस तू? अगं करू दे ना मला. काय झालं? नवरी मुलीने काम करायचं नसतं. अगं आई, तुम्ही सगळेजण इतकी कामं करताय सतत आणि मला ना बसून बसून कंटाळ येतो. दे मला करू. तुला काम हवंय ना? काम हवंय ना तुला? चल. अगं आई, अगं ये, तुला काम देते मी. ये, चल चल ये. काय ही साडी तुला दाखवाय आणली. कुणाची? तुझ्या होणाऱ्या बायकोची. ही साडी? हा, आवडली ना? प्रत्येक ईदीसाठी वेगवेगळी साडी आहे. ही अक्षताच्या यायची साडी आहे. हा, ठीक आहे, ठीक ठेव. ठीक आहे म्हणजे? अगं म्हणजे एवढी काय अशी डोळ्यात भरत नाही ग. रंग बी जरा फिकट आहे नाही. म्हणजे थोडक्यात तुला आवडली नाही? हा, नाही म्हणजे मास्तरीन बाई अशा जरा गोऱ्या गोमट्या आहेत, त्यासनी अशी फिकट साडी कशी दिसेल? डिझाईन बी एवढी काही खास नाही. आई साहेबांच्या साड्या बघ कशा असतात. हा, डिझाईन काटा पदराच्या साड्या एक नंबर. रंग बी असा डोळ्यात, साडी डोळ्यात भरली पाहिजे हो. तशी काही एवढी खास वाटत नाही साडी. ह्याचं म्हणजे काय डिझाईन बी एवढं काय खास नाही, रंग बी एवढा अशी आहे म्हणजे जरा. तुला साडी आवडली नाही म्हणजे मग बदलायला लागल. आता कुठे बदलतीच, राहू दे आता. अरे नाही, भूमीनं सांगितलंय समजा तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. आता बदलूया ही साडी. कुणी सिलेक्ट केली? भूमीनं. मग असू दे, आई साहेबांनी केल्या ना. काय बदलू नको, असू दे. बस्ता बांधताना लई घाई झाली.
पटापट घेतल्या ना साड्या. साडीवाल्यानं एवढ्या साड्या दाखवल्या, आमचा तो गोंधळच उडाला बघ. बरं झालं भुवीनं सांगितलं मला, तुला आधी साडी दाखव आणि तुला पसंत पडते का बघ म्हणून. पण पण अजून ये आहे. तू सांग सुनबाईला कोणत्या रंगाची साडी चांगली दिसल. असं नाही सांगता येणार, पण साडी बघितल्यावरच कळेल मला, म्हणजे कशी वाटते काय वाटते. ठीक आहे मग बघू. नाही थांब जरा थांब, ऐक माझं. आई साहेबांनी सिलेक्ट केल्या ना, राहू दे, उगाच त्यासनी आवडणार नाही, जाऊ दे सोड. अरे उलट तिनंच सांगितले, आधिपतीला साडी आवडली नाही तर चड्डणी बदलून आणू. आता ती बाहेर गेली. आली की बोलते तिच्या संग. चल मी काय म्हणतो, अरे मी बोलते ना मी तिच्या संग. आई मला तर कंटाळा आला ही शेवटची पत्रिका. बर हे बघ. विद्या हा. हे हे बघ अक्षू. हा अगं हे काय कपडे. मग मी काय करू ह्याचं? आई तुम्हाला म्हटली होतीस ना मला काम देणार म्हणून. अगं मग हेच काम आहे तुझं. हे बघ आणि सांग कसे वाटतात. कुणासाठी आहेत हे कपडे? अगं कुणासाठी म्हणजे काय, जावई बापूंसाठी. हे कपडे हे असे कपडे अधिपतीसाठी? हो का, काय झालं? आणि इरा तू ना त्यांना एकेरी नावाने हाक मारणं बंद कर आधी. ओके ओके सॉरी. म्हणजे मला म्हणायचं होतं की हे कपडे अधिपती जिजूंसाठी आहेत का? म्हणजे अधिपती जिजू असे कपडे घालतील का? नाही, मुळात भुवनेश्वरी मॅडमनी नको सांगितलंय ना, मग आपण कशाला देतोय कपडे? का ह्यात काय वाईट आहे? नाही वाईट असं काहीच नाहीये, पण अधिपती जिजू असे कपडे घालतील का? म्हणजे ते एवढे श्रीमंत आहेत तर. हे बघ इरा, आपण आपल्या ऐपतीनुसार आहेर करायचं. आता हे कपडे घालायचे की नाही हा त्यांचा चॉईस आहे, ते त्यांना ठरवू दे. दे ऐक ताई. अगं हे बघून मॅडम काय म्हणतील? त्यांच्या स्टेटसला आपण मॅच करायला पाहिजे ना. इरा, आपण मिडल क्लास माणसं, आपल्याला बडेजाव करणं नाही जमत. आपण आपल्या पद्धतीने आपली पायरी बघून वागायचं. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं, पण ऋण काढून सण साजरा नाही करू शकत. अगं चंचे, अगं तुला काय भूतानं बडवलं का काय? आल्या गेल्याची भूता खेताची समद्याची नजर जाळो. बाळा अगे मम्मी, अगं मग तू अशी येड्यावानी का वागायलीस? कारण मला कर 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 कापायची इच्छा आहे. काय हे बघ चंचे, अजिबात साड्यांना हात लावायच्या नाहीत. नवीन आहेत माझ्या साड्या. मम्मी मला मास्तरनीची साडी फाडायची. अगं मग फाड की. नुसती बडबड बडबड कशाला करतीस ग? फाड आणि शांत हो. मला त्या म्हातारीचा बी गळा कापावा असं वाटतोय. गळा कापू नंतर, आधी साडी कापू. मला बी काय बी आवडणं झालं. अगं त्या मास्तरडीमुळं तुझं लगीन भर मंडपात मोडलंय चंचे, आणि म्या हे कधी बी विसरणार नाही. आणि आता मूग गिळून गप बसल्या म्या. येऊ दे तिला उंबरा ओलांडू, मग ती हाय आणि म्या. ताई ऐक ना ग, आपण हे कपडे चेंज करूयात ना, डिझायनर्स कडनं करून घेऊयात ना. हे बघ हिरा, आधी त्यांना दाखवू तर दे. त्यांना जर नाही आवडले तर करू चेंज. आई पण ना सगळं मध्ये ठेवते. अगं अगं हिरा, तू वेडी आहेस का? का काय झालं? तू जड वस्तू कशाला उचलतेस? अगं ताई त्याने काय होतंय? काय होतंय म्हणजे? इरा प्रेग्नेंट आहेस तू. हळू बोल ना. आई बाबा बाहेर गेलेत ते. ती वेळा तुला एकच गोष्ट सांगायची ग, मग सतत सतत आठवण नको करून देऊस मला. करून द्यावी लागतीये, कारण तुला भान राहत नाही इरा. काळजी घेत नाहीस तू स्वतःची. आई अगं
घेतेय मी काळजी. हो, मम्मीचे ड्रायफ्रुट्स आणि फळं आणली होती ती तशीच का पडली किचन मध्ये? खाते मी. आणि मला एक सांग इरा, गोळ्या घेतेस तू? हो घेतेय ना. कुठे आहेत त्या गोळ्या सांग बघू मला. लवकर काप. ये लवकर ये. म्हातारी आली, ठेव खरगडी कर. मी सांगते ना तसं आहेराच्या पिशव्या भराया घे. या साड्या. आते काय ग दुर्गे? अगं ते काय साडीचा विषय काय झालाय? लग्नाची साडी आधीपतीला काय आवडली नाही. हं. मी भुईला सांगितलं तिला कोणती साडी ते काय बाई आठवण आहे बघ. अगं कशी आठवल तिला? एवढ्या साड्यांची खरेदी करून आणल्या. तेच तर तिनं साडी दाखवायला मागितली. कुठली साडी घालते? अगं ही का ही साडी. अगं बाई छान आहे की साडी ग. चांगली आहे की. ह्या बया हे काय झालं? साडी कशी फाटली? अगं लग्न येण्याची साडी आहे ही आणि आधीच फाटली. आत्या अगं हे अशुभ आहे, अशुभ. दुर्गे अशोक बिशोक काय बी नसतं बघ. घाई घाईत साड्या खरेदी केल्या, आपण नीट बघितल्या नाही, आधीच फाटली असेल. आधीच फाटली असेल का आधीपतीने फाडली? काय बोलते तू? तो कशाला फाडली साडी? अगं आधीपतीने कुठं आवडली होती ही साडी? तुला कसं ठाव? ये मगाशी म्या जाता जाता माझ्या कानावर पडलं ग, म्हणून मला कळलं आधीपतीने साडी आवडली नाही म्हणून. अगं म्हणून तर तेच तर विचारायला मी इकडे आले की साडीचा काय विषय आहे. अगं समजा गोळच झालाय बघ. फाटली ना साडी. मग आता भुवीशी बोलते आणि विषय संपवते. शांत आटप पटापट. काय ग आजी, कुठं चालली? काय नाही, लग्नाची साडी आता नवी घ्यावी लागल. का? आताच तर मावशीने घेतल्यात की नवीन साड्या. वय घेतल्यात साड्या, पण लग्नाची साडी फाटली ना व. अयो, फाटली का फाडली अधिपतीनं? तुम्ही मायले की एकच कसं बोलता ग? म्हणजे दुर्गी पण हेच म्हणली. हा, तिनंच मला सांगितलं का अधिपतीसनी आवडली नाही साडी. अगं मी आधी तेच बघायला आले, म्हणलं काय साडीला डिझाईन वगैरे करून देऊ का? अगं येतं ना मला. मला म्हणतात की फॅशन वाली कला चंचला दे इथं. ठाव आहे मला, पण याचं काय बी करू नकस. का? भुवीला दाखवली ती साडी, तिला पण नाही आवडली. पण मावशीनच पसंत केलती ना साडी. वय भुवीला आवडली होती, पण आता नग म्हणते कारण आधीपतीला ही साडी आवडली नाही. आता नवीनच घ्यावी लागेल. बरं ठीक आहे, मी आणि मम्मी जातो. मी माझ्या डोसक्यानं घेतली साडी. नाही नाही, तुम्ही नाही जायचं. मग कोण जाणार? आधीपती जाईल. अगं आत्ते, त्या अधिपतीसनी कळतंय काय साड्यांमधलं? वय पण भुवीने सांगितलंय तुनबाईला बरोबर घेऊन जा, दोघांच्या पसंतीनच घेऊ दे साडी. चला वय बाजूला. अगं चंचे, आता आपण दोघी बी थोबाडावर आपटलोय. आता ते दोघं जाणार बघ शॉपिंगला. जाऊ देत की नाही. त्यांच्या शॉपिंगचा इतका कसा करायचा मला चांगलं माहिती. तशाच आहेत गोळ्या आणि इथेच होत्या. मला माहित होतं तू गोळ्या नाही घेणार इरा. ताई अगं खूप कडू आहेत ग गोळ्या, आणि बघ ना केवढ्या मोठ्या पण आहेत. अगं पण घ्याव्या तर लागतील ना. बाळाच्या नीट वाढीसाठी दिलेली औषध आहेत ही सगळी, घ्यायला तर पाहिजे नाही इरा.
ठीक आहे, घेते मी. इरा, तू का असं वागतेस ग? हा म्हणजे अगं इरा, निष्काळजीपणा करू नकोस ना. जरा भान ठेवत जा ग. आणि एक्साइट होऊ नकोस. मी काल बघितलं, तू पळतेस काय, उड्या काय मारतेस. अगं ताई, एवढं चालतं अगं. अगं इरा, पायऱ्यांवरून तू पडलीस वगैरे तर? सॉरी. इरा प्लीज असं नको वागूस ग, प्लीज. जरा जबाबदारीने वाग, काळजी घे स्वतःची. हे सगळं मी जे काही करते ना, हे तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी करते. कळतंय का तुला? हो ताई, मला कळतंय. आणि थँक्यू. तू माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप काही करतेयस. मी तुझे उपकार खरंच विसरणार नाही कधी. अगं थँक्यू नको म्हणूस तू. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये होणाऱ्या बाळाची काहीच चूक नाही, म्हणून मी करते हे सगळं. माझं बाळ पण तुझे उपकार कधीच विसरणार नाही. असं काही नाही ग. आणि हे बघ, तुझ्यापेक्षा होणाऱ्या बाळावर मावशी म्हणून माझा जास्त हक्क असणार आहे. प्रश्नच नाही. इरा, अशीच आनंदी राहणे मी. आणि तू कसलाही स्ट्रेस घेऊ नकोस, टेन्शन घेऊ नकोस. सगळं ठीक होईल बघ. माझ्या लग्नानंतर मी आता निखिलच्या आईबाबांच्या मानगुटीवरच बसणार आहे. 1 ऑक्टोबर नंतर पुढच्या 1-2 आठवड्यात तुमचंही लग्न झालंच पाहिजे. हो, तसंच होईल. माझ्या लग्नानंतर आपण लगेच निखिलच्या आईबाबांना भेटूया. ओके? हो चालेल. आणि निखिल ओके ना आता? त्याचं काही म्हणणं नाही ना? नाही नाही, तो व्यवस्थित आहे. तो माझी खूप काळजी घेतो, माझ्याशी छान वागतो अगदी. गुड. बर, ते सगळं जाऊ दे. तू अधिपतींशी बोल ना प्लीज कपड्यांबद्दल. बोलते, ठीक आहे? मी आता आईने सांगितलेली कामं करते. हा, तू बोल प्लीज. हो य. विद्या, पाणी आण ग. हो हो, आणते आणते. हा, हे घ्या पाणी. अगं बाई, आणलं का? वा वा. ए अक्षू, अगं तू फोन केलास का अधिपतींना कपड्यांसाठी? अगं मी त्यांनाच फोन ट्राय करते, पण फोनच लागत नाही. थोड्याने परत ट्राय करते. बरं अक्षू, ही बॅग आणली आहे बघ. अजून तुला लागणार आहे का एखादी? म्हणजे घेऊन येतो. नको बाबा, एवढी पुरे. दुसऱ्या बॅग मध्ये तुला सगळी तुझी पुस्तकं भरून देतो. ठीक आहे. घर कसं मोकळं मोकळं होईल आता, नाही का? अगं माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न झालं, त्यावेळेला तो खूप रडत होता. मीच समजावलं त्याला की एवढं चांगलं सासर मिळतंय तुझ्या मुलीला, मग रडतोस कशाला? पण आता कळतंय, मुलीची सासरी पाठवणी करताना आई वडिलांना काय सोसावं लागतं. तुम्ही रडू नका ना प्लीज. नाही ग, नाही रडत. नाही काय आई, हे बघा, मी काही कुठे गावी नाही चाललीये. मी इथेच असणार आहे, कोल्हापुरातच असणार आहे मी. आपण भेटू ना. हो ग अक्षू, भेटू ना आपण. पण कसं आहे ना, लग्नानंतर गोष्टी सगळ्या बदलून जातात. तुझ्यावर आता सासरची जबाबदारी असणार की नाही? हे बघ अक्षरा बाबा, हे बघा, माहेरची सुद्धा जबाबदारी आहे माझ्यावर. हा ग नाही बाळा, आता तू सासरच्यांचा विचार करायचास. हा, तो मी करेनच आई, पण लग्न जरी झालं तरी मी फार बदल होऊ देणार नाहीये. म्हणजे लग्न झालं तरी मी माझा पगार ह्याच घरात देणार, कारण ती माझी कमिटमेंट आहे. अगं नाही नाही अक्षू, तू असं काही करणार नाहीयेस. आमचं आम्ही बघून घेऊ. आई, तुम्हाला माझं लग्न व्हायला हवं होतं ना? हो, पण मग आता करते ना मी लग्न. लग्नानंतर प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिला स्वतःचा निर्णय स्वतः घेता यावा.
माझा पगार मी ह्या घरात देणार आणि पूर्ण पगार देणार. हे ठरलंय माझं. अगं अधिपती हा. अधिपती अक्षराला फोन लाव. आणि साडीच्या दुकानात ये म्हणावं. तुमच्या दोघांच्या पसंतीनं लग्नाची साडी घ्या. अगं आता आई साहेबांनी केलं ना फायनल, राहू दे सोड. भुवीच म्हणणं आहे तुम्ही दोघं बी जावा आणि नवीन साडी आणा. अगं मास्तरीनबाई तयार होतील काय पण? का नाही तयार होणार विचारून तर बघ. आणि कसं आहे तुमच्या दोघांच्या पसंतीनं साडी घेतली की बरंच आहे की. लाव फोन लाव तिला आणि विचार येते का. जरा जरा नाही तू घाई घेऊ नको, जरा थांब, लावतो मी. थांब अरे लाव की फोन. 2 मिनिटं थांबशील काय? स्विच ऑफ झालता फोन. थंड घे की जरा. असं बघ की झालं असं. आजी